सर कोयलू कांबऱ्यात एक शिवकृपा कंपनी आहे जिथं स्टीलचं संपूर्ण उत्पादन केलं जातं आहे आणि त्याच्या लागतच जिल्हा परिषद शाळा आहे. आता त्यांचं ते उत्पादन क्षमता ही त्यांनी वाढवल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि या संदर्भात आता काही दिवसामध्ये शाळा चालू होतील. याचा कुठंतरी त्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. या संदर्भात इथले तुम्ही लोकसभा खासदार म्हणून काय प्रयत्न करू शकता तुम्ही? खरं तर त्या कंपनीची तक्रारसुद्धा माझ्याकडे आली. सर्व ग्रामस्थांनी तक्रार केलेली आहे. अगदी कंपनीच्या भिंतीलगतच जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे निश्चितच जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शैक्षणिक प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. कंपनीने त्यांचं उत्पादन जर वाढवलं असेल तर त्याविषयीचे असणारे सर्व नियम हे त्यांनी पाळले पाहिजेत. लगतच्या शाळेला धोका निर्माण झाला नाही पाहिजे. मग तो आरोग्यसंबंधी असेल किंवा इतर संबंधी असेल तर विद्यार्थ्यांच्या एकंदरीत श्वसनासंबंधी असेल किंवा वातावरणामधील प्रदूषण असेल, ह्या दृष्टिकोनातून कंपनीने खबरदारी घेतली पाहिजे. आणि जर तसं होत असेल तर निश्चितच त्या कंपनीवर कारवाई केली पाहिजे आणि तिथल्या लगतच्या शाळेला त्यांच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत याचीसुद्धा दक्षता ही गेली पाहिजे. आणि म्हणून जी कमिटी निर्माण केली गेली आहे त्या कमिटीमार्फत ही सुद्धा कंपनीची तपासणी केली जाईल आणि जर ती नियमानुसार नसेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई निश्चित होईल. Subscribe for more content.